नमस्कार मैत्रिणींनो, आज आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपल्या केसांसाठी एक नॅचरल उपाय जे पूर्वापार चालत आलेला आहे. आता पहा, माझे हे नॅचरल केस आहेत, म्हणजे नॅचरल कलर आहे ह्या केसांना. मला कुठल्याही डाय किंवा मेहंदीची गरज पडत नाही. तर हे का, तर आधीपासूनच माझं आवळा तेल खूप जास्त फेवरेट आहे माझ्या केसांसाठी. तर हे आवळा तेल मी घरी देखील बनवते. तर घरी ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नक्की करून पहा. तुमच्या केसांसाठीचा हा रामबाण उपाय आहे. एकदा करा, वापरून पहा, त्याचे नक्की तुम्हाला रिझल्ट मिळतील. केस गळती, अकाली पांढरे होणे, केस तुटणे, गळणे, ह्या सगळ्या समस्यांपासून आपल्याला हे छोटंसं एक रेमेडी खूप जास्त उपयोगात येऊ शकते. करून बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ते तेल मी कसं बनवते ते काळजीपूर्वक पहा, कारण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहाल तुम्हाला नक्की लक्षात येईल की ते तेल कशा पद्धतीने बनवायचं आहे आणि ते कसं वापरायचं आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 5 ते 7 आवळे घ्यायचे आहेत, अर्धा कप तिळीचं तेल, 1 कप कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, मेथी दाणे घेतले ते 2 चमचे, छोटे 2 चमचे, कढीपत्ता 1 मूठभर आणि जास्वंदाची पानं 5-6. आता आपल्याला हे जे आवळे आहेत ना, हे आता बारीक कट करून घ्यायचे आणि याच्यावरचे हे जे डाग आहेत हे काढून टाकायचे. तर आवळा म्हटलं की थोडे डाग वगैरे असतात, तर काही प्रॉब्लेम नाही. हे डाग काढून घ्यायचे आणि जेवढा चांगला आवळा आहे तो आपल्याला तेलात घालायचा आहे. चला तर मग प्रोसेसला सुरू करूया. आता मी सगळे जे आवळे होते ना ते बारीक कट करून घेतले आहेत, त्याच्यावरचे डाग सगळे काढून घेतलेले आहेत. ते सगळे जिन्नस मी तुम्हाला जे दाखवले ते एक एक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. हे तेल करणं अगदी सोपं आहे. घरच्या घरी तुम्ही आवळा तेल तयार करू शकतात आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो. आता आपण बाहेरचे तेल जे वापरतो त्याच्यात मिनरल ऑइल्स वगैरे काय काय असतात ना, पॅरेफिन वगैरे, ते सगळं काही अवॉइड करून आपण छानसं नॅचरल तेल घरात तयार करू शकतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटून घेतलं, ते सगळं वाटण मी एका स्टीलच्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. या ठिकाणी आपण लोखंडाची कढई देखील वापरू शकतो. गॅस मंद करून त्या मंद आचेवर हे तेल छानपैकी होऊ द्यायचं आहे. आता हे तेल होत असताना याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. पूर्णपणे तेल वेगळं होतं, वाटण वेगळं होतं, अशा प्रकारचा त्याचा रंग आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. एका कपड्याने हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे तेल डायल्यूट करायचं आहे, कारण की खूप कॉन्सन्ट्रेट असं हे तेल तयार झालेलं आहे, खूपच जास्त तीव्र वासाचं. या ठिकाणी पुन्हा मी अर्धा कप खोबरेल तेल आणि त्याच्याही थोडं कमी मी तिळीचं तेल टाकते आहे, म्हणजे पाव कप, आणि 1 चमचाभर बदाम तेल, 5 या ठिकाणी विटॅमिन ईच्या कॅप्सूल मी फोडून टाकलेले आहेत. असं हे तेल आता आपलं रेडी आहे लावण्यासाठी. याला आठवड्यातून 2 दिवस आपल्याला लावायचं आहे. रात्री लावायचं आणि सकाळी केस आपल्या आवडत्या शॅम्पूने धुवून काढायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या केसांच्या सगळ्या समस्या मिटवणारं हे छानसं तेल रेडी आहे. तुम्हीही करून बघा, वापरून बघा, नक्की याचा फायदा होईल. फायदा झाल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.